ओके, तर आपण करंट बी पॉईंट आपल्याला सॉल्व करायचा आहे. डायरेक्ट लेबर आवर अवेलेबल ओनली 5000 आवर्स. ओके, 5000 आवर्स फक्त अवेलेबल आहेत. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, जेव्हा लिमिटिंग फॅक्टर आपल्याला डायरेक्ट लेबर आवर्स असणार आहे तेव्हा आपल्याला काय करावं लागेल, बेस आपल्याला काय कन्सिडर करायला लागेल, कंट्रीब्युशन पर लेबर आवर. ओके, आपला बेस काय असणार आहे, कंट्रीब्युशन पर लेबर आवर. ओके, जेव्हा बी पॉईंट आपल्याला सॉरी लेबर आवर्स आपले लिमिटिंग फॅक्टर आहे, लेबर आवर्स आपले लिमिट्समध्ये आहेत, आपले फक्त 5000 लेबर आवर्स आपले ते अवेलेबल आहेत, तेव्हा आपला बेस काय असणार आहे, कंट्रीब्युशन पर लेबर आवर. ते आपण ऑलरेडी आपण फाइंड आउट केलेलं आहे, पण ते पुन्हा एकदा मी रिवाईज करतो की कशा पद्धतीने आपण फाइंड आउट करतो. आपल्याला त्याच्यासाठी दोन गोष्टी रिक्वायर्ड असतात. कंट्रीब्युशन पर युनिट्स आपल्याला रिक्वायर्ड असतं फर्स्ट, अँड सेकंड आपल्याला रिक्वायर्ड आहे लेबर आवर रिक्वायर्ड पर युनिट. म्हणजे एका युनिट्सला किती अवर्स रिक्वायर्ड आहेत, रुपीज नाही, किती अवर्स रिक्वायर्ड आहेत ते आपल्याला फाइंड आउट करणं गरजेचं आहे. ओके, किती, अरे एक मिनिट, शेअर नाही केले ना, एक मिनिट. ओके, नाउ माय स्क्रीन इज विजिबल. ओके, तर आपल्याला दोन गोष्टी आपल्याला रिक्वायर्ड आहेत कंट्रीब्युशन पर लेबर आवर फाइंड आउट करण्यासाठी. लेबर आवर, कंट्रीब्युशन पर लेबर आवर, त्याच्यासाठी फर्स्ट आहे कंट्रीब्युशन पर युनिट, जे आपण ऑलरेडी आपण फाइंड आउट केलेलं आहे. कंट्रीब्युशन पर युनिट 9 रुपीज, 8 रुपीज, 5.5 रुपीज. ओके, अँड सेकंड थिंग आपल्याला रिक्वायर्ड आहे ती म्हणजे लेबर आवर रिक्वायर्ड पर युनिट ऑफ प्रोडक्शन. ओके, आपल्याला एक युनिट प्रोड्यूस करण्यासाठी, प्रोडक्ट ए, प्रोडक्ट बी आणि प्रोडक्ट सी, एक युनिट प्रोड्यूस करण्यासाठी आपल्याला किती लेबर अवर्स रिक्वायर्ड आहेत, लेबर अवर्स रिक्वायर्ड आहेत. आता लेबर अवर्स आपल्याला प्रॉब्लेममध्ये त्याने ऑलरेडी आपल्याला एक इन्फॉर्मेशन आपल्याला प्रोव्हाइड केलेली होती का ₹15 पर लेबर आवर आपल्याला लेबरची कॉस्ट आहे, आणि आपल्याला किती रुपये रिक्वायर्ड आहेत ते आपल्याला ऑलरेडी प्रॉब्लेममध्ये प्रोव्हाइड केलेले होते. ही रुपीची इन्फॉर्मेशन का 3 रुपीज रिक्वायर्ड आहेत ए प्रोडक्ट प्रोड्यूस करण्यासाठी, बी प्रोडक्ट प्रोड्यूस करण्यासाठी 3 रुपीज रिक्वायर्ड आहेत, आणि सी प्रोडक्ट प्रोड्यूस करण्यासाठी 1.5 रुपीज रिक्वायर्ड आहेत. हे रुपीजची इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलेली होती. ओके, तर आपल्याला आता किती अवर्स रिक्वायर्ड आहेत ए प्रोडक्ट प्रोड्यूस करण्यासाठी ते आपल्याला फाइंड आउट करायचं. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर आपण करणार 3 डिवाइड बाय आपण 15 करणार आहोत, तर आपल्याला फाइंड आउट होतील. ते येतात ते 0.20. ओके, आपण काय करणार, 3 डिवाइड बाय 15 आपण करणार आहोत, तर आपल्याला ते नंबर ऑफ लेबर आवर्स किती रिक्वायर्ड आहेत एक युनिट प्रोड्यूस करण्यासाठी ते आपल्याला फाइंड आउट होईल. म्हणजे 0.20 लेबर आवर्स रिक्वायर्ड आहेत, 0.20 लेबर आवर्स रिक्वायर्ड आहेत एक युनिट प्रोड्यूस होण्यासाठी. ओके, तर आपल्याला त्यावरून आपण कंट्रीब्युशन पर लेबर आवर आपण फाइंड आउट करू शकतो. कंट्रीब्युशन पर लेबर आवर फाइंड आउट करण्यासाठी फॉर्म्युला आहे कंट्रीब्युशन पर युनिट डिवाइड बाय लेबर आवर रिक्वायर्ड पर युनिट. ओके, कंट्रीब्युशन पर युनिट डिवाइड बाय लेबर आवर रिक्वायर्ड पर युनिट. तर आपल्या तो फॉर्म्युलानुसार आपलं कंट्रीब्युशन पर लेबर आवर आपला फाइंड आउट होते ₹45, ₹40 अँड ₹55. ते आपण ऑलरेडी लास्ट लेक्चरमध्ये आपण फाइंड आउट केलेलं होतं. ओके, पण ती कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. आपल्याला कंट्रीब्युशन पर युनिट इन रुपीज डिवाइडेड बाय लेबर आवर रिक्वायर्ड पर युनिट अवर्स आपल्याला इथे फाइंड आउट करायचे आहेत. इथे आपल्याला रुपीज फाइंड आउट करायचे नाही आहे डिवाइड करण्यासाठी. ओके, जेवढे अवर्स आपल्याला पर युनिट प्रोड्यूस करण्यासाठी रिक्वायर्ड आहेत तेवढे आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. आपण ते डिवाइड करून आपल्याला रुपीजमध्ये इन्फॉर्मेशन आपल्याला फाइंड आउट होते. कंट्रीब्युशन पर लेबर आवर म्हणजे एक अवरसाठी किती कंट्रीब्युशन आपल्याला आहे ते आपल्याला फाइंड आउट होतं इथे. तर ₹45, ₹40 आणि ₹55 आपण ऑलरेडी आता फाइंड आउट केलेलं आहे. ओके, आता आपल्याला लिमिटिंग फॅक्टर आपल्याला प्रोव्हाइड केलेलं लेबर आवर्स आपल्याला लिमिटिंग फॅक्टर, आणि मॅक्झिमम लेबर आवर्स आपल्याला किती अवेलेबल आहेत, मॅक्झिमम लेबर आवर्स आपल्या इथे 5000 आवर्स आपल्या इथे अवेलेबल आहे. तर आपल्याला पुन्हा सेम असा चार्ट आपल्याला प्रिपेअर करायचा आहे. मी ॲज इट इज कॉपी पेस्ट करून घेतो आहे. ओके, चार्टमध्ये फर्स्ट चार्ट कॉलममध्ये आपला प्रोडक्ट मेन्शन करायचे, नेक्स्ट चार्टमध्ये आपल्याला युनिट्स आपल्याला फाइंड आउट करायचे. ओके, इथे मटेरियल kg रिक्वायर्ड, ते इथे लेबर आवर रिक्वायर्ड, लेबर आवर्स रिक्वायर्ड, कंट्रीब्युशन पर युनिट मेन्शन करायचं आणि टोटल कंट्रीब्युशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, अशा पद्धतीने आपल्याला सेम चार्ट प्रिपेअर करायचा. तर चार्ट कशा पद्धतीने प्रिपेअर करायचं ते थोडंसं तुम्हाला लक्षात ठेवायला लागेल. ओके, नेक्स्ट आता
फर्स्ट आपल्या इथं टोटल किती लेबर आवर्स अवेलेबल आहेत तर 5000. ओके, 5000 अवेलेबल आहेत. आता जे आपण ॲन्सर जे फाइंड आउट केलेलं होतं कंट्रीब्युशन पर लेबर आवर, आता त्याच्यामध्ये आपल्याला ऑर्डर्स आपल्या इथे मेन्शन करायला लागेल. आता ही जी ऑर्डर्स आहेत ना ते ॲक्च्युली तुम्ही हे जे बी पॉईंट मेन्शन केलं ना त्याच्याच खालोखाल ॲक्च्युली मेन्शन करून घ्या ते ऑर्डर्स. ओके, इथे मी पाहिजे तर ॲड करून घेतो. ओके, कंट्रीब्युशन पर लेबर आवर मी इथे मेन्शन करून घेतले ए बी आणि सीचे आहेत. ओके, तर ऑर्डर आपल्याला ऑर्डर काय असणार आहे, ज्याचा मॅक्झिमम असणार आहे त्याला फर्स्ट प्रेफरन्स द्यायचा आहे आपल्याला. त्यामुळे सीला फर्स्ट प्रेफरन्स द्यायला लागेल, नेक्स्ट प्रेफरन्स द्यायला लागेल एला, आणि थर्ड प्रेफरन्स द्यायला लागेल बीला. बी प्रोडक्टला आपला थर्ड प्रेफरन्स आपल्याला प्रोव्हाइड करायला लागेल. ओके, तर अशा पद्धतीने आपला प्रेफरन्स द्यायचा आहे सीला फर्स्ट प्रेफरन्स, नेक्स्ट आपला प्रेफरन्स आहे ए प्रोडक्टला, आणि लास्ट प्रेफरन्स आहे आपला बी प्रोडक्टला. ओके, तर या प्रेफरन्सनुसार आपल्याला इथे आता असाइन करायला लागतील. आता फर्स्ट प्रेफरन्स आपल्याला कोणाला द्यायचा आहे, सीला द्यायचा आहे. आता सीचे एस्टिमेटेड आवर्स आपल्याला एस्टिमेटेड आपलं प्रोडक्शन आपल्याला प्रोव्हाइड केलं होतं सीचं 20,000 युनिट्स आहे. ओके, तर आपण 20,000 मॅक्झिमम आपण 20,000च आपल्याला प्रोड्यूस करता येतील. त्यामुळे आपण इथे युनिट्समध्ये आपण मेन्शन करा सीसाठी 20,000. ॲक्च्युली ना इथे अजून एक कॉलम ॲड करा प्रेफरन्सचा, का म्हणजे ते क्लिअर होईल. अजून एक कॉलम इथे ॲड करा प्रेफरन्सचा. मी आता इथे मेन्शन करतो ॲक्च्युली प्रेफरन्स. ओके, पण तुम्ही तो कॉलम ना प्रोडक्टच्या नंतर प्रिपेअर करा. ओके, आता प्रेफरन्समध्ये आपला सीसाठी फर्स्ट प्रेफरन्स आहे, सी फर्स्ट प्रेफरन्स आहे, सेकंड प्रेफरन्स आहे आपला एचा, आणि थर्ड प्रेफरन्स आहे बीसाठी. ओके, हा जो प्रेफरन्सचा कॉलम आहे ना तो सुद्धा ॲड करा. कुठे ॲड करा, नेक्स्ट कॉलम, म्हणजे प्रोडक्टच्या नंतरचा सेकंड कॉलम असेल तो आपला प्रेफरन्सचा ॲड करून घ्या. ओके, म्हणजे ते प्रेझेंटेशन थोडंसं प्रॉपर होईल. ओके, आता 20,000 युनिट्स आपल्या फर्स्ट प्रेफरन्स आपला सीचा आहे, आणि सीचे आपल्याला इथे प्रोडक्ट किती आपल्या प्रोड्यूस एक्सपेक्टेड आपल्या सेल किती आहेत किंवा डिमांड किती आहे आपला 20,000. म्हणून आपण मॅक्झिमम आपण जेवढे अवेलेबल आहेत सीचे तेवढे आपल्याला फर्स्ट प्रेफरन्स द्यायचं आहे. आता सीसाठी आपल्याला किती लेबर आवर्स रिक्वायर्ड आहेत, तर सीसाठी आपल्या लेबर आवर्स किती रिक्वायर्ड आहेत, तर आपल्या इथे ऑलरेडी आपण फाइंड आउट केलेलं आहे की 1 युनिट प्रोड्यूस करण्यासाठी 0.10 लेबर आवर्स आपल्याला रिक्वायर्ड आहेत. ओके, 1 युनिट प्रोड्यूस करण्यासाठी 0.10 रिक्वायर्ड आहेत. तर आपल्याला किती युनिट्स आपल्याला प्रोड्यूस करायचे, 20,000 प्रोड्यूस करायचे आहेत, म्हणून इंटू 0.10 आपल्याला 2,000 लेबर आवर्स रिक्वायर्ड आहेत. बघा इथे आपण इन्फॉर्मेशन ऑलरेडी आपण फाइंड आउट केलेली आहे की किती लेबर्स आवर रिक्वायर्ड आहेत आपल्याला 1 युनिट प्रोड्यूस करण्यासाठी. तर किती रिक्वायर्ड आहेत, तर 0.10 लेबर आवर्स आपल्याला रिक्वायर्ड आहेत. ओके, तर 20,000 युनिट्स प्रोड्यूस करण्यासाठी किती, ओके 0.10 लेबर आवर्स फॉर 1 युनिट प्रोडक्शन. सो फॉर 20,000 हाऊ मेनी, तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करून आपल्याला ते फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे ते असं मेन्शन करतात ना 0.10ला 1 युनिट, तर 20,000ला किती, तर आपण ते क्रॉस मल्टिप्लिकेशन करून फाइंड आउट करतो. तसंच आता मी हे केलं 20,000 डिवाइड बाय 1 इंटू 0.10. ओके, तर तेच आपण इथे फाइंड आउट केलं आता. ओके, तर आपला आन्सर फाइंड आउट झाला आहे 2,000. हे 2,000 कुठून फाइंड आउट केलं समजले ना, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, कारण 1 युनिट प्रोड्यूस करण्यासाठी 0.10 लेबर आवर्स रिक्वायर्ड आहेत. आपल्याला किती युनिट्स आपल्याला प्रोड्यूस करायचे आहेत, 20,000 युनिट्स प्रोड्यूस करायचे आहेत, तर किती, याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून आपण ते फाइंड आउट केलं. तर आपल्याला आन्सर फाइंड आउट झाला की 2,000 लेबर आवर्स आपल्याला रिक्वायर्ड आहे 20,000 युनिट प्रोड्यूस करण्यासाठी. आता कंट्रीब्युशन पर युनिट मेन्शन करून घेऊया. कंट्रीब्युशन पर युनिट ॲक्च्युअली तिघांचे सुद्धा लागणार आहेत 9, 8 आणि 5.5. तर मी डायरेक्ट सर्वांचे मेन्शन करून घेतो 9, 8 अँड 5.5. ओके, तर इथे टोटल कंट्रीब्युशन येणार आहे 5.5 इंटू 20,000. ओके, 1,10,000 येणार आहे. आपल्या सीचं आपण मेन्शन केलं. सेकंड प्रेफरन्स आपल्याला कोणाला द्यायचं आहे, एला आपल्याला द्यायचं आहे सेकंड प्रेफरन्स. तर एचे किती युनिट एक्सपेक्टेड आपल्याला प्रोड्यूस करायचे आहेत, किती अवेलेबल आहे एक्सपेक्टेड डिमांड, एसाठी 10,000. तर आपण 10,000 आपल्याला प्रोड्यूस करायचे आता, नंबर ऑफ युनिट्स आपल्याला 10,000. आता किती लेबर आवर्स रिक्वायर्ड आहेत, तर आपण ऑलरेडी 1 युनिटसाठी किती आहेत ते फाइंड आउट केलेले आहेत. एसाठी ए युनिट प्रोड्यूस करण्यासाठी आपल्याला 0.20 लेबर आवर रिक्वायर्ड्स आहेत 1 युनिट प्रोड्यूस करण्यासाठी. तर आपल्याला इथे फॉर्म्युला यूज करायला लागेल 0.20 फॉर 1 युनिट इंटू 10,000. तर आपल्याला 10,000 युनिटसाठी किती आहेत आपले फाइंड आउट होतील. तर किती लागत आहेत आपल्याला 2,000 युनिट्स आपल्याला रिक्वायर्ड आहेत, 2,000 आवर्स आपल्याला रिक्वायर्ड आहेत. ओके,
तर आपले इथे कंट्रीब्युशन पर युनिट आपण मेन्शन करून घेतलं 9 आणि टोटल कंट्रीब्युशन 9 इंटू 10,000 इज इक्वल टू 90,000. ओके, आता फायनली आपल्याला बी प्रोडक्टचं आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आता बी प्रोडक्टचं फाइंड आउट करण्यासाठी बघा आपल्या इथे आता डायरेक्टली आपण ॲज इट इज टोटल जेवढे एक्सपेक्टेड आपलं डिमांड आहे तेवढं आपण डायरेक्ट आपण प्रोड्यूस करू शकत नाही, बिकॉज वी डोंट हॅव दॅट मच लेबर आवर्स. Okay, we have constraint in labor hour, that is we have maximum 5,000 labor hours. Okay, and we have already utilized 4,000 labor hours for product A and product C. Okay, so we can't produce 12,000 units of product B because we have less labor hour, that is now we have only 1,000 labor hours available with us. आपले ते किती लेबर आवर्स अवेलेबल आहेत? फक्त 1,000 आता लेबर आवर्स अवेलेबल आहेत. बघा 2,000. ओके, -5,000 केलं तर बॅलन्सिंग अमाऊंट आपली फाइंड आउट झाली 1,000. आता आपले इथे हे टोटल आपले 5,000 अवेलेबल होते. आता टोटल आपली 5,000 आपली मेन्शन झालेली आहे. ओके, तर आता आपल्याला 1,000 लेबर आवर्स आपल्या इथे अवेलेबल आहेत. तर आपण किती युनिट्स आपण बीचे आता प्रोड्यूस करू शकतो? आता आपल्याला उलट कॅल्क्युलेशन करायचं. पहिल्यांदा कसं होतं, युनिट्स माहिती होते, लेबर आवर्स फाइंड आउट करायचे होते. आता आपल्याला लेबर आवर्स माहिती आहे, आता युनिट्स आपल्याला फाइंड आउट करायचे. ओके, तर आता बघा 1 युनिट प्रोड्यूस करायला 20.20 आपल्याला लेबर आवर्स रिक्वायर्ड आहेत बीचे. किती लेबर आवर्स रिक्वायर्ड आहेत? 0.20. 1 युनिट प्रोड्यूस करायला 0.20 आहे. 1 युनिट प्रोड्यूस करायला 0.20 लेबर आवर्स आपल्याला रिक्वायर्ड आहेत. तर आता आपल्याला किती लेबर आवर्स किती आपल्याला युनिट्स आपल्याला प्रोड्यूस करायचे आहेत? 1,000 युनिट्स आपल्याला प्रोड्यूस करायचे आहेत. आपल्याला आता किती युनिट्स आपल्याला प्रोड्यूस करायचे आहेत? 1,000 युनिट्स आपल्याला प्रोड्यूस करायचे आहेत. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 1,000 डिवाइड बाय 0.20 इंटू 1. ओके, इथे येणार आहे 1,000 डिवाइड बाय 0.2 इंटू 1 म्हणजे डिवाइड बाय 0.2 म्हणजे किती आपला आन्सर येत आहे? 5,000. ओके, आपला आन्सर किती येत आहे? 5,000. म्हणजे आपण बीचे आपण किती युनिट्स आपण प्रोड्यूस करू शकतो? 5,000. ॲक्च्युली अवेलेबल आपल्याला एक्सपेक्टेड डिमांड किती होता? 12,000. पण आपण तेवढं आपण प्रोड्यूस करू शकत नाही, कारण की आपल्या इथे जे लेबर आवर्स आहेत ते कमी आहेत आपल्या इथे. ओके, त्यामुळे आपण किती आपण मॅक्झिमम आपण प्रोड्यूस करू शकतो? 5,000. आता कसं फाइंड आउट करा बघा, प्रत्येक वेळेस क्रॉस मल्टिप्लिकेशन करून फाइंड आउट करून घ्या, म्हणजे मिस्टेक होणार नाही. ओके, बघा मी इथे काय मेन्शन करा, किती लेबर आवर रिक्वायर्ड आहेत 1 युनिट प्रोड्यूस करण्यासाठी? 0.2. आणि आपल्या इथे लेबर आवर्स किती? आता लेबर आवरच्या खाली लेबर आवर्स मेन्शन करा आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, म्हणजे 1,000 इंटू 1 डिवाइड बाय 0.2 किंवा असं डायरेक्ट 1,000 डिवाइड बाय 0.2 इंटू 1. मग अशी पण आपण कसं केलेलं होतं? मग असे आपले आन्सर्स आपण हे जे फाइंड आउट केलेले 20,000 फाइंड आउट केले ते कसे आपण फाइंड आउट केलेले आहे? तर आपल्याला तेव्हा माहिती होतं की 20,000 युनिट्स आपल्याला प्रोड्यूस करायला आहेत. ओके, आणि 20,000 सीसाठी 0.1 आहे. किती लेबर आवर्स रिक्वायर्ड होते? 0.1. ओके, सॉरी, हे 20,000 या बाजूला होते. तेव्हा आपली काय सिच्युएशन होती? तेव्हा आपल्याला युनिट्स माहिती होते, त्यामुळे युनिट्सच्याच खाली आपण मेन्शन केलेले होते. ओके, त्या सिच्युएशनमध्ये आपल्याला युनिट्सच माहिती होते, त्यामुळे आपण युनिट्सलाच आपण ओके, आपले सीचं आपण जे फाइंड आउट केलं ते कसं फाइंड आउट केलं पुन्हा एकदा शो करतो. ॲक्च्युली आपल्या तेव्हा काय इन्फॉर्मेशन आपल्या इथे अवेलेबल होती का? 20,000 युनिट्स आपल्याला प्रोड्यूस करायचे होते. आणि आपल्या इथे दुसरी इन्फॉर्मेशन काय अवेलेबल होती का? 0.1 किंवा 0.10 आपल्याला रिक्वायर्ड होते लेबर आवर्स 1 युनिट प्रोड्यूस करण्यासाठी. तर आपल्याला 1 युनिटसाठी 0.1 लेबर आवर्स रिक्वायर्ड होते. युनिट्समधले युनिट्सच आपल्याला माहिती होते, म्हणून युनिट्सच्या खाली युनिट्सच मेन्शन करून घ्या. म्हणजे 1च्या खाली आपण युनिट्स मेन्शन केले 20,000. आपल्याला 20,000 प्रोड्यूस होण्यासाठी किती? ओके, हे आपल्याला इथे आपला क्वेश्चन मार्क आहे, इथे आपला क्वेश्चन मार्क आहे. आपल्याला इथे आपला आन्सर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, तर आता इथे आन्सर फाइंड आउट करायचं असेल तर आपल्याला कसं फाइंड आउट करता येईल? तर 20,000 डिवाइड बाय 1 इंटू 0.1. बघा आपला आन्सर फाइंड आउट झालं 2,000. हे आपण ऑलरेडी आपण इथे मेन्शन केलं 2,000. ओके, पण इथली इन्फॉर्मेशन थोडीशी वेगळी होती. आपल्याला काय इन्फॉर्मेशन अवेलेबल होती? तर 0.2 लेबर आवर्स कधी अवेलेबल असतील तर 1 युनिट प्रोड्यूस होतोय. तर आता आपले ते 1,000 लेबर आवर्स अवेलेबल आहेत, तर किती युनिट प्रोड्यूस होतील? म्हणजे क्वेश्चन मार्क आता इथे होता.
ओके, क्वेश्चन मार्क आपला इथे होता. तर आता ते फाइंड आउट करण्यासाठी आपण काय करणार आहोत, तर बघा जी गोष्ट आपल्याला माहिती आहे ना त्याने आपल्याला डिवाइड करायचं. मग 1000 डिवाइड बाय 0.2 इंटू 1. ओके, आन्सर आपला फाइंड आउट झाला 5000 नंबर ऑफ युनिट्स आपल्याला फाइंड आउट झालेले आहेत. ओके, 1000 लेबर अवेअर्स अवेलेबल असताना किती युनिट प्रोड्यूस होऊ शकतील, तर 5000 युनिट्स आपल्या प्रोड्यूस होऊ शकतील. ओके, तर आपण ही जी मिसिंग इन्फॉर्मेशन होती ती आपण पहिला फाइंड आउट करून घेतली. ह्या दोन्ही आपल्या इन्फॉर्मेशन आपल्या मिसिंग होत्या त्या आपण फाइंड आउट करून घेतल्या. नेक्स्ट आपण कंट्रीब्युशन पर युनिटने आपण मल्टिप्लाय केलं तर आपल्या टोटल कंट्रीब्युशन फाइंड आउट झालं. टोटल कंट्रीब्युशन 2,40,000. फिक्स कॉस्ट आपल्याला ऑलरेडी माहिती होती 1,38,000. ती मायनस करून आपण टोटल प्रॉफिट आपण फाइंड आउट केला इथे 1,02,000. ओके, तर जेव्हा आपले 5,000 लेबर आवर्स आपले इथे जेव्हा अवेलेबल असतील तेव्हा आपण मॅक्झिमम आपण प्रॉफिट आपल्याला किती अर्न होऊ शकतो, 1,02,000 प्रॉफिट अर्न होऊ शकतो. हे कधी आपण प्रोडक्ट मिक्स कधी यूज केलं तर. प्रोडक्ट मिक्स म्हणजे कोणत्या प्रोडक्टचे किती युनिट सोल्ड करायचे, तर ते अशा पद्धतीने आपण सोल्ड केले ना तर आपल्याला एवढा प्रॉफिट होईल. म्हणजे 10,000 फॉर प्रोडक्ट ए, 5,000 फॉर प्रोडक्ट बी अँड 20,000 फॉर प्रोडक्ट सी. एवढं आपण कधी प्रोडक्शन केलं तर आपल्याला किती प्रॉफिट होऊ शकेल, 1,02,000. म्हणजे एवढे आपण युनिट्स कधी आपण सोल्ड केले तर आपल्याला एवढा आपला प्रॉफिट होऊ शकेल 1,02,000. ओके, कोणाला कन्फ्युजन आहे याच्यामध्ये, कोणी सॉल्व केलेलं होतं का तुम्ही? ओके, ठीक आहे. आपण बी पॉईंट आपण सॉल्व केला की 5,000 लेबर अवर्स आपले इथे अवेलेबल असतील तर आपण मॅक्झिमम प्रॉफिट अर्न करण्यासाठी आपण किती युनिट सोल्ड करायला पाहिजे तर आपण ते फाइंड आउट करून घेतले. ओके, तर आपण त्याच्यासाठी आपण फर्स्ट आपण फाइंड आउट केलं. फर्स्ट आपल्याला कंट्रीब्युशन पर युनिट आपण फाइंड आउट केलं. नेक्स्ट लेबर अवर्स रिक्वायर्ड पर युनिट आपण फाइंड आउट करून घेतले. या दोन इन्फॉर्मेशनवरून आपण फाइंड आउट केलं कंट्रीब्युशन पर लेबर अवर आपण फाइंड आउट केलं. ओके, त्याच्यासाठी आपण फॉर्म्युला यूज केला कंट्रीब्युशन पर युनिट डिवाइड बाय लेबर अवर्स रिक्वायर्ड पर युनिट इज इक्वल टू आपला कंट्रीब्युशन पर लेबर अवर फाइंड आउट झाला. आणि कंट्रीब्युशन पर लेबर अवर ज्याचा मॅक्झिमम आहे त्याला फर्स्ट प्रेफरन्स दिला, ज्याचा सेकंड मॅक्झिमम आहे त्याला सेकंड प्रेफरन्स दिला, ज्याचा मिडल आहे त्याला सेकंड प्रेफरन्स दिला आणि ज्याचा लोएस्ट आहे त्याला थर्ड प्रेफरन्स दिला. आणि त्या प्रेफरन्सनुसार आपण इथे युनिट्स आपण सोल्ड केले. हा आपण प्रेफरन्स आपण यूज केला आणि त्यानुसार आपण युनिट्स आपण सोल्ड केले. फर्स्ट प्रेफरन्स आहे सीला, त्यामुळे सीचे मॅक्झिमम युनिट सोल्ड केले. सेकंड प्रेफरन्स आहे बीला, त्याचेसुद्धा मॅक्झिमम जेवढे अवेलेबल आहेत तेवढे आपण सोल्ड केले. आणि थर्ड प्रेफरन्स आहे बीला, तर आपण त्याचे अवेलेबल जे लेबर आवर्स आहेत त्यानुसार आपण युनिट्स आपण फाइंड आउट केले आणि ते आपण सोल्ड केलेले. ओके ओके, क्लिअर आहे. आता नेक्स्ट बघा काय प्रोव्हाइड केले. इट मे बी पॉसिबल टू इन्क्रीज द सेल ऑफ एनी वन प्रोडक्ट बाय 25%. आता त्यांनी काय मेन्शन केलं, सी पॉईंट आता आपण सॉल्व करूया. ओके, आपल्याला काय त्यांनी सांगितलं की एका प्रोडक्टचं आपल्याला सेल्स आपल्याला इन्क्रीज करायचे 25% विदाऊट एनी ॲडिशनल फिक्स कॉस्ट बट बाय स्पेंडिंग 20,000 ऑन ॲडव्हर्टाइजमेंट. म्हणजे एक्स्ट्रा आपल्याला कॉस्ट रिक्वायर्ड आहे 20,000 रुपीज ॲडव्हर्टाइजमेंटसाठी. देअर विल बी नो शॉर्टेज ऑफ मटेरियल ऑर लेबर. आता इथे लिमिटिंग फॅक्टर नाही आहे, आपल्याला कुठल्याही एका प्रोडक्टचे आपल्याला सेल्स आपल्याला इन्क्रीज करायला सांगितलेले आहेत. कोणत्याही एका प्रोडक्टचे आपल्याला सेल्स आपल्याला इन्क्रीज करायला सांगितलेलं आहे आणि आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे त्यांनी, प्रॉफिट आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे, मॅक्झिमम कुठला प्रॉफिट आपल्याला मिळू शकेल. ओके, तर आता आपल्याला सेल्स आपल्याला इन्क्रीज करायचं आहे, त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला प्रेफरन्स आपल्याला कुठला द्यावा लागेल, सांगा मला. कुठला सेल्स कधी इन्क्रीज करायचे असेल तर आपल्याला प्रेफरन्स द्यायला लागेल. तर आपल्याला इथे पी व्ही रेशो आपल्याला यूज करायला लागेल. ओके, इथे ऑर्डर ऑफ प्रेफरन्स देण्यासाठी आपल्याला पी व्ही रेशो आपल्याला यूज करायला लागेल. आपण इथे पी व्ही रेशो आपण फाइंड आउट केलेलं नाही आहे. इथे पी व्ही रेशो मी इथेच फाइंड आउट करतो. ओके, तर पी व्ही रेशो आपण फाइंड आउट करूया. प्रोडक्ट ए बी सी. ओके, ए साठी फॉर्म्युला काय, कंट्रीब्युशन पर युनिट डिवाइड बाय सेलिंग प्राइस पर युनिट इंटू 100.
कंट्रीब्युशन पर युनिट, एक मिनिट, कंट्रीब्युशन पर युनिट प्रोडक्ट ए 9 डिवाइड बाय सेलिंग प्राइस पर युनिट 20 इंटू 100 इज इक्वल टू 45%. बी साठी किती येईल? हे ए प्रोडक्ट, बी प्रोडक्ट आणि सी प्रोडक्ट. ओके, हे सुद्धा सेम फॉर्म्युला यूज केलेला आहे. कंट्रीब्युशन पर युनिट, ओके, कंट्रीब्युशन पर युनिट डिवाइड बाय सेलिंग प्राइस पर युनिट इंटू 100. आणि सी साठी सुद्धा सेम फॉर्म्युला, कंट्रीब्युशन पर युनिट डिवाइड बाय सेलिंग प्राइस पर युनिट इंटू 100. ओके, पी व्ही रेशो आपण फाइंड आउट करून घेतला. आता ऑर्डर ऑफ पेमेंट काय असणार आहे, सॉरी प्रेफरन्स काय आपण देणार आहोत. प्रेफरन्स ऑर्डर आपली काय असणार, कुठल्या आपण प्रेफरन्सनुसार आपण मॅक्झिमम ज्याचा पी व्ही रेशो आहे त्याला फर्स्ट प्रेफरन्स, सेकंड प्रेफरन्स प्रोडक्ट बीला येईल सेकंड प्रेफरन्स, आणि थर्ड प्रेफरन्स येईल प्रोडक्ट एला. ओके, आता त्यानुसार आपल्याला प्रॉफिटचा आपला चार्ट आपल्याला प्रिपेअर करायचा आहे. प्रोडक्ट ए साठी थर्ड प्रेफरन्स आहे आणि प्रोडक्ट बी साठी सेकंड प्रेफरन्स आहे आणि फर्स्ट प्रेफरन्स आहे प्रोडक्ट सीला. तर प्रोडक्ट सीचा मॅक्झिमम आपल्याला किती सेल करायचे? 20,000. प्रोडक्ट सी 20,000. आपल्या इथे कुठलंही कॉन्स्ट्रेंट नाही आहे ॲक्च्युली, त्यामुळे इथे हे फाइंड आउट करण्याची काही गरज नाही आहे. ओके, कारण की इथे आता आपल्या इथे कुठलाही ॲक्च्युली लिमिटिंग फॅक्टर नाही आहे, त्यामुळे किती युनिट्स आपल्याला सोल्ड करायचे इथे मेन्शन करायचे आहेत आणि आपल्याला कंट्रीब्युशन मेन्शन करायचं आहे. तर आपल्याला कंट्रीब्युशन पर युनिट किती आहे प्रोडक्ट सी? 9, 8 आणि 5.5. ओके, प्रोडक्ट एचे आपल्याला किती सोल्ड करायचे आहेत? 10,000 आणि बीचे 12,000. अरे सॉरी, आपल्याला एक गोष्ट आपल्याला करायची आहे की इन्क्रीज सेल्स ऑफ एनी वन प्रोडक्ट सांगितलं ना, तर कुठला प्रोडक्टचा आपल्याला सेल्स आपल्याला इन्क्रीज करायचं आहे ते आपला 25% इन्क्रीज करायचं आहे ना. तर या ऑर्डरनुसार आपल्या कुठल्या प्रोडक्टचा आपल्या सेल आपल्याला इन्क्रीज करायला लागेल? सीचा. ओके, तर सीचा ओल्ड सेल्स किती होते? ओके, सी किती होते? 20,000 होते, प्लस ॲड 25%. हे आपण करण्यासाठी ॲक्च्युली केलेलं होतं 25%. तर 20,000 इंटू 25% म्हणजेच डिवाइड बाय 100. ओके, 5,000. तो न्यू सेल्स ऑफ प्रोडक्ट सी 25,000 येतील. तर इथे 25,000 येतील. ओके, आपल्या फर्स्ट ऑर्डर होती त्यानुसार 25,000 आपल्याला ते ॲड केले आपण. नेक्स्ट आहे सेकंड प्रेफरन्स आपल्याला कोणाला द्यायचा होता? बी आणि सीला. तर ते ॲक्च्युली प्रेफरन्सचा काय प्रश्न येत नाही आहे. बीला सेकंड आहे तर बीचे 12,000 आणि एचे किती आपल्याला सोल्ड करायचे आहेत? 10,000. ओके, त्यानुसार इथे कंट्रीब्युशन पर युनिट फाइंड आउट करून घ्या इंटू 9. ओके, हे आपलं टोटल कंट्रीब्युशन आपलं फाइंड आउट झालेलं आहे. पण आता जी फिक्स कॉस्ट आहे ती आपल्याला, फिक्स कॉस्ट नाही ॲक्च्युली, ॲडिशनल जी कॉस्ट आहे ती आपल्याला ॲड करून घ्यायला लागेल, तेव्हा आपल्याला प्रॉफिट आपला फाइंड आउट होईल. लेस ॲडिशनल कॉस्ट ॲडव्हर्टाइजमेंट. ॲडिशनल कॉस्ट किती आपली? 20,000 रुपीज. ओके, म्हणजे आपली टोटल आपली कॉस्ट किती होईल ही? ओके, 1,58,000 आपल्याला मायनस करायला लागतील कंट्रीब्युशनमधून. तर आपला मॅक्झिमम आपला प्रॉफिट होईल 1,65,500. ओके, 1,65,500 आपला प्रॉफिट होईल. अशा पद्धतीने आपल्याला फाइंड आउट करता येईल.
ओके, यात सी पॉईंटमध्ये आपल्याला काय मेन आपल्याला होतं की कुठल्या प्रोडक्ट्सचं आपल्याला 25% आपल्याला सेल्स इन्क्रीज करायचं आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं होतं. त्यासाठी आपण इथे आपण पी व्ही रेशो आपण फाइंड आउट करून घेतले. ज्याचा मॅक्झिमम पी व्ही रेशो त्याला आपण 25% आपण त्याचे आपण इन्क्रीज केले. ओके, तुम्ही कधी दुसऱ्या कुठल्याही प्रोडक्टचे कधी इन्क्रीज कधी करून बघितले तर तुम्हाला एवढा प्रॉफिट होणार नाही जेवढा हा झालेला आहे तो. आपण पाहिजे तर आपण एचे आपण इन्क्रीज करून बघूया. ओके, एचे आपण इन्क्रीज करून बघूया इथे. ओके, कधी 10,000 होते एचे ते 12,500 होतील. इथे 12,500 होतील आणि हे सीचे 20,000च राहतील. तर तुम्हाला 1,60,500 प्रॉफिट होतो आहे. आणि तुम्हाला पहिले किती होतं 1,65,500. म्हणजे आपण जे आपण कॅल्क्युलेशन करतो आहे ते आपलं राईट कॅल्क्युलेशन होतं. आपण एचं आपण इन्क्रीज केलं, सॉरी सीचे आपण इन्क्रीज केले कारण ज्याचा मॅक्झिमम पी व्ही रेशो आहे. ओके, ज्याचा मॅक्झिमम पी व्ही रेशो आहे त्याचे आपल्याला फर्स्ट प्रेफरन्स द्यावा लागेल इन्क्रीज करण्यासाठी. ओके, तर तुम्हाला कन्सेप्ट थोडीफार समजली असेल ॲक्च्युली आपल्याला कशा पद्धतीने ते फाइंड आउट करायचं ते. ओके, कोणाला कन्फ्युजन आहे याच्यामध्ये? ओके, ओके, आपण नेक्स्ट आपण प्रॉब्लेम आपण बघणार आहोत. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे ऑक्टोबर 2017ला आलेला प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम एकदा रीड करा, मला अटेंडन्स सेव्ह करून देईल. ओके, तर पहिल्यांदा ती एक गोष्ट आपल्याला कन्फर्म करायची की ही जी इन्फॉर्मेशन जी प्रोव्हाइड केली आहे ₹8 पर के जी, तर हे के जीमध्ये आपल्याला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली. ती के जीमधली इन्फॉर्मेशन म्हणजे आपल्याला युनिट्समध्ये आपल्याला कन्वर्ट करून घ्यावी लागेल. सेम सिच्युएशन ही अवर्सची इन्फॉर्मेशन आहे ती आपल्याला हे प्रोडक्टची आपल्याला कॉस्ट फाइंड आउट करताना लेबर कॉस्ट फाइंड आउट करताना आपल्याला ती पर युनिट्समध्ये आपल्याला कन्वर्ट करायला लागेल. सेम सिच्युएशन व्हेरिएबल ओव्हरहेडसुद्धा आपल्याला जे दिले आहेत ते ₹5 पर अवर्स दिलेले आहेत ते आपल्याला पर युनिट आपल्याला कन्वर्ट करून घ्यावे लागतील या सर्व प्रोडक्टची आपल्याला कॉस्ट स्टेटमेंट प्रिपेअर करताना. ओके, आणि व्हेरिएबल सेलिंग ओव्हरहेड 10% ऑफ सेल्स व्हॅल्यू प्रोव्हाइड केले ते तर काही फाइंड आउट होतील डायरेक्ट आपल्याला, त्याच्याशी काय प्रॉब्लेम नाही. ते कन्वर्ट करण्याची काय प्रॉब्लेम नाही आहे. ते आपल्याला डायरेक्ट सेलिंग प्राईस दिली असेल त्याला 10% मल्टिप्लाय करायचं आहे आणि फिक्स सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड 80,000 पर मंथ दिलेले आहेत. ओके, आता नेक्स्ट बघा, हे करंट डिमांड आपल्याला प्रोव्हाइड केलेलं आहे. आता एक लिमिटिंग फॅक्टर आहे, तर लिमिटिंग फॅक्टरनुसार आपल्याला ऑर्डर ऑफ प्रेफरन्स आपल्याला हां यस सर थोडं रिपीट कर ना, मागची 2 लाईन तुम्ही इथे एक्सप्लेन केला ना, तुमचा आवाज ब्रेक झाला इथे मध्ये. ओके, ही गोष्ट समजली ना तुम्हाला. मटेरियल जे के जीमध्ये आपल्याला प्रोव्हाइड केले ते आपल्याला कन्वर्ट करून घ्यावे लागतील युनिट्समध्ये. सेकंड, हे अवर्समध्ये आपल्याला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केले ते युनिट्समध्ये आपल्याला कन्वर्ट करावे लागेल. थर्ड, हे सुद्धा आपल्याला अवर्समध्ये दिलेले आहेत व्हेरिएबल ओव्हरहेड, ते सुद्धा आपल्याला युनिट्समध्ये कन्वर्ट करून घ्यावे लागतील. नेक्स्ट आहे 10% ऑफ सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड, व्हेरिएबल सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड. ती 10% ऑन सेल्स व्हॅल्यू आहे, ती आपल्याला डायरेक्ट फाइंड आउट होईल. सेल्स व्हॅल्यूवरती आपण 10% आपण फाइंड आउट करणार आहोत. तर आपल्या सेलिंग प्राईस पर युनिट इथे आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे. तर सेलिंग प्राईस पर युनिटच्या 10% म्हणजे एसाठी येईल ₹4, बीसाठी येईल ₹6. ओके, हे डायरेक्ट आपले 10% फाइंड आउट होतील. आता ते तुम्हाला सांगण्याची गरज नाही. 10% म्हणजे एक 0 कट करा, 10% फाइंड आउट होतील. 4, 6, 8, 9, 10 हे 10% फाइंड आउट होतील. ओके, आणि फिक्स कॉस्ट आपल्याला टोटलमध्ये डायरेक्ट प्रोव्हाइड केली 80,000 पर मंथ दिलेले. आणि आपली जी सर्व इन्फॉर्मेशन जी प्रोव्हाइड केली ती मंथचीच इन्फॉर्मेशन ॲक्च्युली प्रोव्हाइड केलेली, त्यामुळे आपल्याला मंथमध्ये दिले ते ॲज इट इज आपल्याला कन्सिडर करायचे. ओके, आता नेक्स्ट 35,000 आपल्याला लेबर आवर्स आहेत ते लिमिटिंग फॅक्टर्स आहेत.
त्यामुळे आपला आता कंट्रीब्युशन पर लेबर अवर्स आपल्याला फाइंड आउट करायला लागतील. ओके, कंट्रीब्युशन पर लेबर आवर आपल्याला फाइंड आउट करायला लागतील, पण त्याच्या आधी आपल्याला कंट्रीब्युशन पर युनिट फाइंड आउट करायला लागतील. ओके, कारण की कंट्रीब्युशन पर लेबर आवर फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला काय आहे, कंट्रीब्युशन पर युनिट डिवाइड बाय लेबर आवर पर युनिट, लेबर आवर रिक्वायर्ड पर युनिट. एक युनिट प्रोड्यूस करण्यासाठी किती लेबर आवर रिक्वायर्ड आहे. आता ते इथे ऑलरेडी त्यांनी प्रोव्हाइड केलेले आहेत बघा, डायरेक्ट लेबर आवर रिक्वायर्ड पर युनिट. ते आपल्याला कॅल्क्युलेट करण्याची गरज नाही, कारण ते ऑलरेडी त्यांनी प्रॉब्लेममध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. ते आपल्याला डिवाइड करायची जी इन्फॉर्मेशन आपल्याला ऑलरेडी प्रोव्हाइड केलेली आहे, पण आपल्याला कंट्रीब्युशन पर युनिट फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला कॉस्ट स्टेटमेंट आपल्याला प्रिपेअर करायला लागेल. सेकंड इन्फॉर्मेशन आपल्याला त्यांनी डायरेक्ट प्रोव्हाइड केलेली आहे, त्यावरून आपण कंट्रीब्युशन पर लेबर अवर फाइंड आउट करणार आहोत. आणि नेक्स्ट आपण तिथे ऑर्डर ऑफ प्रेफरन्स देणार आहोत. आपण कुठला प्रोडक्ट आपला फर्स्ट सेल करायला पाहिजे, सेकंड कुठला सेल करायला पाहिजे, ते आपलं कशावरून डिसाईड होईल, तर लेबर कंट्रीब्युशन पर लेबर आवरून ते डिसाईड, कंट्रीब्युशन पर लेबर आवर्सवरून ते डिसाईड होईल. ओके, ज्याचं मॅक्झिमम कंट्रीब्युशन पर लेबर आवर असेल त्याला आपण फर्स्ट प्रेफरन्स देणार आहोत. ओके, त्याच्या खालोखाल असेल त्याला सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ अशा पद्धतीने आपण प्रेफरन्स आपण प्रोव्हाइड करणार आहोत. आता तुम्हाला समजलं असेल की प्रॉब्लेम आपल्याला फॉर्मॅट कशा पद्धतीने प्रिपेअर करायचं हे तुम्हाला आता थोडं समजायला यायला पाहिजे. ॲक्च्युली आपल्याला कुठला फॉर्मॅट आपल्याला यूज करायला लागेल. ओके, तर जसं आपण ओके या प्रॉब्लेममध्ये जसं आपण कॉस्ट स्टेटमेंट जसं आपण प्रिपेअर केलं ना, तसंच सेम आपलं कॉस्ट स्टेटमेंट आपलं ABCDE आपल्याला प्रिपेअर करावं लागेल. ओके, प्रॉब्लेम नंबर 5. इथे त्यांनी ओके D आणि E. ओके, कॉस्ट स्टेटमेंटमध्ये प्रोडक्ट ABCDE, सेलिंग प्राइस पर युनिट. प्रोडक्ट A 40, 60, 80, 90, 100. 40, 60, 80, 90 अँड 100. ओके, क्लिअर आहे. नेक्स्ट व्हेरिएबल कॉस्ट. व्हेरिएबल कॉस्टमध्ये मटेरियल ₹8 पर kg आपल्याला प्रोव्हाइड केलं. आणि दुसरी एक इन्फॉर्मेशन आपल्याला त्यांनी इथे प्रोव्हाइड केलेली आहे बघा, रॉ मटेरियल रिक्वायर्ड पर युनिट इन kg. ही जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे की 1 युनिट प्रोड्यूस होण्यासाठी 1 kg रिक्वायर्ड आहे ए प्रोडक्ट प्रोड्यूस करण्यासाठी. 1.5 kg रिक्वायर्ड आहे बीचा एक प्रोडक्ट प्रोड्यूस करण्यासाठी. त्यामुळे आपल्याला काय करायला लागेल, हे जे kg आहेत त्यांनी पर kgला आपल्याला मल्टिप्लाय करायला लागेल. 1 × 8 इज इक्वल टू आपल्याला मटेरियलची कॉस्ट आपली फाइंड आउट होईल ₹8 पर kg. ओके, तर 1 × 8 किती आन्सर येईल 8. नेक्स्ट किती आहे 1.5 × 8 किती आन्सर येईल 12. नेक्स्ट सीचं किती आहे 2 × 8 16. डी किती आहे 2.5 × 8 20. आणि E 3 × 8 24. कोणाला कन्फ्युजन आहे या अमाऊंटमध्ये? अमाऊंट कशी फाइंड आउट केले समजले ना. इथे किती kg रिक्वायर्ड आहे ते मेन्शन केले पर प्रोडक्टला, आणि kgचा रेट इथे आपल्याला प्रोव्हाइड केला, तो मल्टिप्लाय करून आपण फाइंड आउट केला. ओके, नेक्स्ट आपल्याला मेन्शन केलेलं आहे लेबर्स किती आहे 15 पर आवर्स आहेत, ₹15 पर आवर्स. आणि इथे लेबर आवर्स आपल्याला प्रोव्हाइड केले, तर आपल्याला ते सुद्धा सेम आपल्याला मल्टिप्लाय करून आपल्याला फाइंड आउट करायला लागतील. ओके, लेबरसाठी 15 पर आवर्सच आहे, म्हणून 15 × 1 आन्सर किती येईल 15. 15 × 1.4 15 × 1.4 इज इक्वल टू 21. ओके, 15 × 1.4. नेक्स्ट 15 × 1.8. सीचा फाइंड आउट करताना 15 × 1.8. डी आहे 15 × 2 म्हणजे 30. आणि ई आहे 15 × 2.4
15 इंटू 2.4. ओके. नेक्स्ट आपल्याला त्यांनी इन्फॉर्मेशन आपल्याला प्रोव्हाइड केली व्हेरिएबल ओव्हरहेडसाठी. आपल्याला त्यांनी डायरेक्ट सांगितलेलं आहे. आता व्हेरिएबलमध्ये त्यांनी 2 ओव्हरहेड प्रोव्हाइड केले आहेत, व्हेरिएबल ओव्हरहेड प्रोडक्शन ओव्हरहेड आणि व्हेरिएबल सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड. तर आपल्या दोन्ही इथे मेन्शन करायला लागतील. इथे एक ॲड करतो कॉलम. फॅक्टरी व्हेरिएबल ओव्हरहेड. ओके. आणि हे सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन व्हेरिएबल ओव्हरहेड. ओके. फर्स्ट सांगितलेलं आहे त्यांनी व्हेरिएबल प्रोडक्शन ओव्हरहेड ₹5 पर अवर्स आहेत. आता हे सुद्धा आपल्याला अवर्सनुसार आपल्याला फाइंड आउट करायला लागतील. अवर्स किती आहेत? इथे 1 अवर्स आहेत. 1 इंटू 5 म्हणजे इथे ₹5 येतील. ओके. नेक्स्ट आहे 1.4 इंटू 5. 1.4 इंटू 5. सीचे आहेत 1.8 इंटू 5. ओके. डीचे आहेत 2 इंटू 5 म्हणजे 10. आणि ईचे आहेत 2.4 इंटू 5. ओके. 12. आता लास्ट आपल्याला सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन व्हेरिएबल ओव्हरहेड आपल्या 10% ऑन सेलिंग प्राईज आहे. तर सेलिंग प्राईज एवढी आहे, त्याच्या 10% म्हणून इंटू 10 डिवाइड बाय 100. ओके. 4, 6, 8, 9 आणि 10. ओके. आता टोटल व्हेरिएबल कॉस्ट इथे फाइंड आउट करूया. टोटल व्हेरिएबल कॉस्ट 32, 46, 60, 82, 69. ओके. फायनल आपण कंट्रीब्युशन आता फाइंड आउट करूया. कंट्रीब्युशनसाठी सेम फॉर्म्युला 40 मायनस 32, 8. मला वाटते सेमच असतील 14, 20, 21 अँड 18. आता आपण काय फाइंड आउट केलं आहे? कंट्रीब्युशन पर युनिट आपण फाइंड आउट केलेलं आहे. ओके. आता कंट्रीब्युशन पर युनिटवरून आपल्याला नेक्स्ट आपल्याला इन्फॉर्मेशन मेन्शन करून घ्या. लेबर आवर रिक्वायर्ड पर युनिट, कारण ते आपल्याला गोष्ट गरज आहे. लेबर आवर रिक्वायर्ड पर युनिट. ओके. लेबर आवर रिक्वायर्ड पर युनिट आपल्याला फाइंड आउट मेन्शन केलं ते आपण ॲज इट इज मेन्शन करा. 1, 1.4, 1.8, 1, 1.4, 1.8, 2 अँड 2.4. ओके. आता आपल्या इथे काय फाइंड आउट करायचं आपल्याला? कंट्रीब्युशन पर लेबर आवर, कारण लेबर आवर्स आपले लिमिटिंग फॅक्टर आहे. ओके. त्यामुळे कंट्रीब्युशन पर लेबर आवर. ओके. ते फाइंड आउट करण्यासाठी फॉर्म्युला काय? कंट्रीब्युशन पर युनिट डिवाइड बाय लेबर आवर रिक्वायर्ड पर युनिट. ओके. आपल्या कंट्रीब्युशन पर लेबर आवर्स आहेत. काहीतरी मिसमॅच आहे. नाही, मिसमॅच होत आहे. 8, 10, 20 डिवाइड बाय 1.8. ओके. 21 डिवाइड बाय 2. ओके. 18 डिवाइड बाय 7. ओके. ठीक आहे. आता आपल्या कंट्रीब्युशन पर लेबर आवर आपले फाइंड आउट झाले. आता काय करायला लागेल आपल्याला? ऑर्डर ऑफ प्रेफरन्स आपल्याला द्यायला लागेल. प्रेफरन्स काय आपल्या ऑर्डरसाठी? कुठल्याला फर्स्ट होईल? काहीतरी मिसमॅच होतं आहे. ओके. हे पॉईंटमध्ये आन्सर आहे. ओके. क्लिअर आहे? हां. ओके. ते पॉईंटमध्ये आन्सर असल्यामुळे ॲक्च्युली मिसमॅच होतं असं वाटत होतं. ओके. ठीक आहे. ओके. एक्सेलमध्ये ते डायरेक्ट ॲक्च्युली कन्वर्ट करून घेत होता, त्यामुळे तो प्रॉब्लेम होत होता. म्हणजे फर्स्ट प्रेफरन्स आपला कोणाला असेल? सीला फर्स्ट प्रेफरन्स असेल. नेक्स्ट प्रेफरन्स आपला कोणाला असेल? डीला. नेक्स्ट प्रेफरन्स बी. नेक्स्ट प्रेफरन्स ए. आणि लास्ट प्रेफरन्स ई. क्लिअर आहे आता? हे प्रेफरन्स फाइंड आउट करणं आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे. विदाउट प्रेफरन्स तुम्ही कधी सॉल्व करायला गेले तर तुम्हाला ते फाइंड आउट होणार नाही आहे. आपला बघितलं आपण, जे हा प्रेफरन्स आपण जो फाइंड आउट करतो त्यानुसारच आपला प्रॉफिट आपला मॅक्झिमम आपला फाइंड आउट होतो. ओके. तर आता तोच आपला पहिल्यावाला जो चार्ट आहे तोच मी आता ॲज इट इज कॉपी पेस्ट करून घेतो आहे. ओके. आणि त्यामध्ये आपण आता व्हॅल्यू फक्त आपण एंटर करणार. त्यामुळे हे जे फॉर्मॅट आहेत ना चार्टचे,
ते तुम्हाला थोडंसं लक्षात ठेवणं गरजेचं आहे, किंवा ते तुम्हाला कसे आपण प्रिपेअर करतोय ते तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके, आता इथे मी प्रोडक्ट सी आणि डी ॲड करून घेतो, डी आणि ई ॲड करून घेतो. ओके, ही इन्फॉर्मेशन ओके. आपला इथे आता काय आपलं लिमिटिंग फॅक्टर काय आहे? लेबर आवर्स. तिथे मेन्शन करायचं लेबर आवर्स. लेबर्स आवर रिक्वायर्ड. ओके, नेक्स्ट आता काय मेन्शन करायला लागेल? आता प्रेफरन्सनुसार आपल्याला फर्स्ट आपल्याला नंबर ऑफ युनिट्स आपल्याला मेन्शन करायला लागतील. फर्स्ट प्रेफरन्स कोणाला आहे? सीला फर्स्ट प्रेफरन्स आहे. ओके, त्यामुळे सीची आपल्याला मॅक्झिमम सेल आपल्याला किती अवेलेबल आहेत? 5000. ओके, डिमांड किती आपला 5000 आहे, त्यामुळे सीची आपल्याला 5000 आपल्याला सेल करायचे आहेत. सी 5000. इथे अजून एक कॉलम ॲक्च्युली ॲड करा. एक मिनिट, मी ॲज इट इज कॉपी पेस्ट करून घेतो. ओके, हे जे प्रेफरन्स आहेत ना ते इथे आपण मेन्शन करून घेऊया. सीला फर्स्ट आहे, नेक्स्ट बीला थर्ड आहे, आय व्ही फोर्थ आहे, एला, डीला सेकंड, डीला सेकंड, आणि ईला फिफ्थ. ओके, तर फर्स्ट प्रेफरन्स आहे सीला, तर आपण सीचे आपण सोल्ड करणार आहोत 5000. नेक्स्ट प्रेफरन्स कोणाला आहे? डीला. तर डीचे किती अवेलेबल आहेत? 4800. डीचे 4800. नेक्स्ट प्रेफरन्स आहे थर्ड, बीचा थर्ड प्रेफरन्स आहे 4000. ओके, नेक्स्ट प्रेफरन्स आहे फोर्थ प्रेफरन्स आहे एसाठी. एला किती आहे? 6000. आणि नॉर्मली जो लास्ट जो प्रेफरन्स असतो ना ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचे असतात. ओके, नॉर्मली आहे. आता प्रत्येक वेळेस कदाचित हे सुद्धा आपल्याला कॅल्क्युलेट करायला लागतील, ते आपल्याला काय कन्फर्म नाही. आता आपण सॉल्व करूया किती लेबर आवर्स आपल्या टोटल लेबर अवर्स आपल्याला किती अवेलेबल आहेत आपल्या इथे. ते आपल्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला प्रोव्हाइड केले 35,000, त्यामुळे इथे येतील 35,000. मॅक्झिमम लेबर आवर्स आपल्या इथे किती अवेलेबल आहेत? तर 35,000 अवेलेबल आहेत. तर आता पहिल्या सीपासून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. ओके, क्रॉस मल्टिप्लिकेशन आता करायला घ्यायचं आहे आपल्याला. क्रॉस मल्टिप्लिकेशन काय? आपल्याला 5000 युनिट प्रोड्यूस करण्यासाठी किती लेबर्स आवर आपल्याला रिक्वायर्ड आहेत सीचे. तर सीचं आपल्याला इथे त्यांनी इन्फॉर्मेशन आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे. सीचं काय सांगितलेलं आहे? 1 युनिट प्रोड्यूस होण्यासाठी आपल्याला 1.8 लेबर आवर्स रिक्वायर्ड आहे. त्यामुळे आपल्याला 5000 प्रोड्यूस करण्यासाठी किती आपल्याला करायला लागतील? इंटू 1.8. मी इथे तुम्हाला एक दाखवतो तुम्हाला सीचं फाइंड आउट करताना. 1.8 लेबर आवर रिक्वायर्ड आहे 1 युनिट प्रोड्यूस करायला. तर 5000 युनिट प्रोड्यूस करायला किती? ओके, तर आपण इथे कधी कॅल्क्युलेट केलं? इथे क्वेश्चन मार्क आहे. ओके, तर याचा आन्सर आपण फाइंड आउट करण्यासाठी आपण कशा पद्धतीने आपण फाइंड आउट केलं? 5000 डिवाइड बाय 1 इंटू 1.8. ओके, आन्सर आला आपला 9000. ओके, तर सीचं आपल्याला 9000 आपण फाइंड आउट केलं आहे. नेक्स्ट सेकंड प्रेफरन्स कोणाचा आहे? डीचा. तर डीची इन्फॉर्मेशन आपल्याला काय प्रोव्हाइड केली की 2 लेबर आवर्स रिक्वायर्ड आहेत पर युनिट. ओके, आणि आपल्याला किती प्रोड्यूस करायचे आहेत? 4800. तर इथे आपण व्हॅल्यू मी मेन्शन करतो, ते फाइंड आउट होतील. 4800 आणि 2 रिक्वायर्ड आहेत. तर आपल्याला किती? 9600 येतात. ॲक्च्युली इंटू 2 डायरेक्ट करायचं होतं. 4800 इंटू 2. ओके, 9600 रिक्वायर्ड आहेत. ओके, नेक्स्ट प्रेफरन्स कोणाचा आहे? थर्ड प्रेफरन्स बी. बीचे 4000 आपल्याला सेल करायचे आहेत. ओके, आणि त्याच्यासाठी इन्फॉर्मेशन आपल्याला काय दिले? 1.4 लेबर आवर्स रिक्वायर्ड आहेत. तर इथे 1.4 आणि आपल्या किती? 4000. तर 5600 येतील इथे. ओके, नेक्स्ट फोर्थ प्रेफरन्स आहे. आता तिघांची टोटल करून बघा किती येते? 24,200 आहे, म्हणजे अजून आपल्याला अवेलेबल आहे.
ओके, म्हणजे आपल्या इथे लेबर आवर्स अजून अवेलेबल आहेत. मी हे टोटल इथे डायरेक्ट मेन्शन केलेली आहे ना, त्यामुळे. ओके, नेक्स्ट आता नेक्स्ट प्रेफरन्स आहे 4 प्रेफरन्स आहे एसाठी. एला किती आहे 1 लेबर आवर रिक्वायर्ड आहे. तर 6000 प्रोड्यूस करायचे तर 6000 लेबर आवर्सच रिक्वायर्ड असतील. ओके, इथे पाहिजे तर कॅल्क्युलेट करून बघा. 1ला 1 तर 6000ला किती 6000च फाइंड आउट होतील. ओके, आता याची तुम्ही टोटल केली ते येते 30,200. ओके, 30,200 येते. त्यामुळे 30,200 मायनस 30 म्हणजे 35,000 मायनस 30,200 करा. तर रिमेनिंग आपले लेबर्स आवर इथे फाइंड आउट होतील. ही बॅलन्सिंग अमाऊंट आहे आपली 4,800. ओके, आता या 4,800ला किती आपल्याला युनिट्स आपण प्रोड्यूस करू शकतो ते आपल्याला फाइंड आउट करायचे ई प्रोडक्टचे. तर ई प्रोडक्ट प्रोड्यूस करण्यासाठी 2.4 लेबर आवर्स रिक्वायर्ड आहे. 2.4. ओके, तर इथे अशा पद्धतीने फाइंड आउट होईल. 2.4 लेबर अवर्स अवेलेबल असताना 1 युनिट प्रोड्यूस होतो आहे. तर आपल्या इथं आता लेबर आवर्स 4,800 अवेलेबल आहेत. तर किती प्रोड्यूस होतील. ओके, तर फॉर्म्युलानुसार आपला आन्सर फाइंड आउट होईल 4,800 डिवाइड बाय 2.4 इंटू 1 2,000. ओके, म्हणजे आपलं हे आन्सर आपला फाइंड आउट झालं आहे 2,000. हे आपण बॅलन्सिंग अमाऊंट आपण फाइंड आउट केलेली आहे. ओके, 2,000. सॉरी, बॅलन्सिंग अमाऊंट म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशनने आपण फाइंड आउट केलं की आपण मॅक्झिमम आपण 2,000 युनिट्स आपण ईचे आपण सोल्ड करू शकतो. आपला आता ॲक्च्युली फायनल आन्सर आपला रेडी आहे. आता फक्त मल्टिप्लिकेशन करायचं आहे. कंट्रीब्युशन पर युनिट आपल्याला प्रॉब्लेममध्ये नाही, सॉरी, इथे आपण फाइंड आउट केलेलं आहे 8, 14, 20. 8, 14, 20, 21, 18. 21, 18. ओके, एवढं आपलं टोटल कंट्रीब्युशन येते. फिक्स कॉस्ट आपल्या प्रॉब्लेममध्ये प्रोव्हाइड केलेली 80,000 रुपीज. ती मायनस करायची आपल्याला फक्त 80,000. आणि आपल्याला फाइंड आउट येईल प्रॉफिट फाइंड आउट येईल 1,24,000. ओके, क्लिअर आहे. सेम प्रॉब्लेम होता ॲक्च्युली. फक्त ऑर्डर ऑफ प्रेफरन्स आपल्याला फाइंड आउट करायची कशी ती लक्षात घ्या. प्रत्येक वेळेस जो लिमिटिंग फॅक्टर असते त्याचा आपल्याला कंट्रीब्युशन, आता लेबर आवर लिमिटिंग फॅक्टर होता म्हणून कंट्रीब्युशन पर लेबर आवर आपण फाइंड आउट केलं. मटेरियल लिमिटिंग फॅक्टर असतं तर कंट्रीब्युशन पर मटेरियल के ओके आपण फाइंड आउट केलं. पर के ऑफ मटेरियल आपण फाइंड आउट केलं असतं. ओके, कधी सेल्स व्हॅल्यू कधी लिमिटिंग फॅक्टर असेल तर पी व्ही रेशो. सेल्स युनिट कधी लिमिटिंग फॅक्टर असेल तर कंट्रीब्युशन पर युनिट. ओके, तर हे गोष्ट फक्त तुम्हाला लक्षात ठेवायची आणि त्यानुसार तुम्हाला प्रिपेअर करायचं आहे. आता हे जे लिमिटिंग फॅक्टर तुम्हाला समजलं असेल तर नेक्स्ट लेक्चरला आपण वेगळ्या प्रकारचा प्रॉब्लेम आपण घेणार आहोत. ओके, म्हणजे अजून वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स आहे. ॲक्च्युली मटेरियल हे मॅनेजरियल डिसिजन आहे ना, त्याच्यामध्ये भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स आहेत. ओके, तर आपण थोडे 1-2 वेगळ्या प्रकारचे आपण प्रॉब्लेम आपण नेक्स्ट लेक्चर आपण घेऊया. ओके, का त्याच्यामध्ये लिमिटिंग फॅक्टर असेल किंवा नसेल ते आत्ताच नाही कन्फर्म सांगता येणार. पण लिमिटिंग फॅक्टर बरोबर काही वेगळी गोष्ट असेल, म्हणजे मेक ऑर बायवाला प्रॉब्लेम असेल. हे प्रोडक्ट मिक्सवाले प्रॉब्लेम होते. कदाचित मेक ऑर बायवाला असेल किंवा एक्सपोर्ट ऑर्डरवाला असेल. ओके, तर तेव्हा आपल्याला डिसिजन घेताना तिथे आपल्याला त्याची मार्जिनल कॉस्ट आपल्याला कंपेअर करायला लागते त्याच्या एक्सपोर्ट कॉस्टशी. ओके, किंवा जी बाय करण्याची जी कॉस्ट असते, जी परचेस कॉस्ट असते त्याच्याशी आपल्याला कंपेअर करावे लागते. ओके, तर त्या काही वेगवेगळ्या ज्या डिसिजन घेण्याचे जे इतर प्रॉब्लेम्स आहेत ते आपण बघूया. पण तुम्हाला लिमिटिंग फॅक्टर रिलेटेड प्रॉब्लेम समजलेत ना नक्की आता. ओके, लिमिटिंग फॅक्टरमध्ये कोणाला काही कन्फ्युजन आहे का. ओके, ओके, नेक्स्ट लेक्चरला आपण कंटिन्यू करूया. अजून कोणाला काही कन्फ्युजन असेल काही क्वेरी असेल ते विचारू शकता.